लग्नानंतर होईलच प्रेम मालिका तर प्रेक्षकांनो कसली जबराट चालू झालेली आहे। आपण तर पाहिलंय की आजच्या भागामध्ये आपल्याला आता पाहायला मिळाले काव्या आणि पार्थने जे नाटक केले व्हिडिओ कॉल करण्याचं, त्या व्हिडिओ कॉलच्या नाटकामुळे आता पूर्णपणे नंदिनी आणि जीवा पाघळलेले आहेत। एकमेकांची सगळे प्रॉब्लेम आता एकमेकांना समजलेले आहेत आणि आता नक्की कुणाच्या मनात काय चालू आहे, नक्की सगळं काय चालू आहे हे सुद्धा समजल्या कारणाने जीवाने नंदिनीने आपल्यावरचं व्हिडिओ कॉलमध्ये प्रेम व्यक्त केलेलं पाहताच अचानकपणे काव्याच्या रूममध्ये येत तिला उचलून आपल्या रूममध्ये तर आणलंय। पण इतकंच नाहीये तर आता इकडे काव्या आणि पार्थ हे पण एकत्र आलेत, कारण नंदिनीला स्वतः जीवा आपल्या रूम मधून उचलून घेऊन गेलाय। नक्की व्हिडिओ कॉल नंतर असं काय घडलं, व्हिडिओ कॉल मध्ये ऐकल्यावरती पार्थला कसला जबरदस्त धक्का बसलाय, सगळं आता या व्हिडिओ मध्ये पाहूया। छोटासा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। प्रेक्षकांनो आता नंदिनीला घेऊन काव्या आपल्या रूम मध्ये गेले। निघताना काव्या पार्थकडे पाहते, दोघं एकमेकांकडे पाहत आहेत। त्यांचे रोमॅन्टिक क्षण आता स्पॉइल झालेले आहेत हे मात्र आता निश्चित। त्या दोघांना सुद्धा आता आपले रोमॅन्टिक क्षण म्हणजे अचानकपणे रोमॅन्टिक क्षणामध्ये दार बंद करायला येत असताना हा जो काही प्रकार घडलाय त्याच्यामुळे दोघंही जण खूपच आता पॅनिक झालेत एकमेकांच्या सोबत, एकमेकांच्या म्हणजे आता साथीला यायला ते खूप आतुर आहेत। पण त्यामुळे आता नंदिनी आणि जीवा यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकत नाहीये, पण त्या दोघांना एकत्र येऊन लवकरात लवकर एकत्र करायचं यासाठी काव्या आता निघता पार्थला सांगते काम करायचं आहे। म्हणजे काय करायचंय माहितीये का, मी तुम्हाला व्हिडिओ कॉल लावते तुमच्या मोबाईलवरती आणि त्या व्हिडिओ कॉलवरती ऍक्च्युली नंदिनी ताईची काय बाजू आहे हे मी तुम्हाला मांडून दाखवते। नंदिनी ताईची बाजू जर का तुम्हाला आता लगेचच म्हणजे दाखवता आली ना जीवाला तर दाखवा, कारण ते दोघं जण एकमेकांच्या इगोमध्ये अडकलेले आहेत आणि एकमेकांच्या इगोमध्ये अडकून हे दोघं जण आता एकमेकांना अजिबात हे करत नाहीयेत, कळतंय का। आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुम्ही आता एक काम करायचंय, मी ज्या वेळेला व्हिडिओ कॉल करेन त्यावेळेला तो व्हिडिओ कॉल रिसीव्ह करायचा आणि जीवाला दाखवायचं। यावरती आता इकडे पार्थ सांगतो हो, पण मला सुद्धा आता या बोक्याला सुद्धा मांजरेकडे यायची खूप घाई लागलेली आहे। त्यावरती ती सांगते ह्या दोघांचं फिट झालं की आपलं दोघांचं एकदम फिट। यावरती तो म्हणतो काहीतरी करायलाच पाहिजे, कारण हा दुरावा तर मला काही सहन होत नाहीये। प्रेक्षकांनो असं म्हटल्यावरती आता इकडे काव्या सुद्धा खूपच आतुर झालेली आहे आणि ती सुद्धा जीवाला भेटण्यासाठी खूप आता उत्सुकच आहे। हे सगळं चालू असताना दोघं जण एकमेकांच्या भेटीसाठी आतुर आहेत, पण त्यासोबत ते आपलं कर्तव्य विसरलेले नाहीयेत। आपल्या कर्तव्यात कोणत्याही प्रकारे कसूर होऊ द्यायची नाहीये, हा त्यांनी दोघांनी केलेला प्लॅनिंग आहे आणि यासाठी ते दोघं जण एकमेकांच्या साठी धडपडतायत। मग हे सगळं चालू असताना मग आता दोघं जण एकमेकांना बाय करतात आणि आपापल्या रूम मध्ये येतात। रूम मध्ये आल्यावरती सगळ्यात पहिले पार्थ आता जीवावरती चिडलाय, काय चाललंय काय तुझं, म्हणजे त्या आता बाहेर झोपायला चालल्यात आणि तू त्यांना बाहेर झोपायला पाठवतोस सुद्धा, म्हणजे तुला कळत नाहीये का की आई बाबा सगळ्यांना काय वाटेल। यावरती जीवा म्हणतो हा विचार फक्त मी एकट्याने करायचा आहे का, त्यांनी किंवा बाकी कुणी हा विचार नाही का करायचा आहे। मला एक गोष्ट मुळातच कळत नाहीये की फक्त सगळं ही बंधनं किंवा हे सगळं मलाच का, मला का तुम्ही सगळं सांगताय। मी ज्या वेळेला त्यांच्या घरी गेलो होतो त्यावेळेला काय झालं होतं माहिती आहे ना, तिच्या बाबांनी तर अक्षरशः मला हकलून द्यायला सुद्धा काही कमी केली नव्हती, मला हकलून दिलं आणि मला तिथून आता हे केलं, तुला माहिती आहे ना। असं म्हटल्यावरती लगेचच आता तो सांगायला लागतोय की अरे मला सगळं माहिती आहे, पण म्हणून आता या गोष्टी बदलतात का, तुला समजतंय का। अरे तू आता विचार करतोयस किती दिवस, 21 दिवस, फक्त 21 दिवस तू त्यांच्या घरी गेला होतास, बरोबर आहे ना। मग या 21 दिवसामध्ये त्यांच्या घरी गेल्यावरती तुला जो त्रास झाला तो तू बघितलास, पण वर्षभर गेला 1 वर्ष 21 दिवस हे नंतरची गोष्ट आहे ना, पण 1 वर्षभर ज्या वेळेला आता मात्र तू त्यांना त्रास देत होतास किंवा काव्या मला देत होती त्यावेळेला आम्ही असंच फ्रस्ट्रेट व्हायला हवं होतं का, किंवा आम्ही अशाच पद्धतीने फ्रस्ट्रेट होऊन आता हे करायला हवं होतं का, सांग बरं तू मला हे सगळं काय चाललंय। त्यावरती थोडासा जीवा विचार करतोय, पण तो सांगतोय मग त्यांना जर का रूम मध्ये यायचं होतं तर त्यांनी मला सांगायचं होतं ना। यावरती लगेचच तो सांगायला लागतोय हो
त्या सांगतील तुला ना की त्यांना रूम मध्ये यायचं आहे म्हणून. यावरती तो तरी सुद्धा तो थोडासा विचारच करत बसलेला आहे. त्याला या सगळ्यामध्ये समजतच नाहीये आपण काय करायचं. मग तेवढ्यात इकडे काव्याने आतापर्यंत पार्थने जीवाला बरोबर रीतीने मॅन्युपुलेट करून ठेवलंय अर्धवट, आणि त्यानंतर मग आता काव्या खऱ्या अर्थाने पुढचं काम करायला निघालेली आहे. काव्याने ताबडतोब नंदिनीला बोललेली आहे की काय चाललंय तुझं, म्हणजे त्याला किती त्रास झाला तुला माहिती आहे ना, किती दिवस त्याला आता हे करण्यात आलं. यावरती ती म्हणते पण मी त्यांच्या रूम मध्ये झोपायला चाललेच होते ना, मी जर रूम मध्ये झोपायला चालले होते पण त्यांनी मला एकदा पण बोलले नाही की रूम मध्ये ये म्हणून, असं कसं मी विसरू शकेन. यावरती मग आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे काव्या की अगं ताई, पण ज्या वेळेला तू आता तिकडे केलंस ना त्यावेळेला त्याला सुद्धा त्या घरामध्ये किती प्रकारचं हे सोसावं लागलं तुला माहिती आहे ना. यावरती लगेचच ती सांगायला लागते हो, पण एकदा ते जर का मला म्हटले असते ना की रूम मध्ये ये तर मी गेले असते ना रूम मध्ये, मी गेले सुद्धा, मी बाहेर उभं राहून अंथरुण पांघरुण मागितले सुद्धा, पण ते काही माझ्याशी नीट बोलायलाच तयार नाहीयेत. तुला माहितीये का ताई ते कशा पद्धतीने माझ्याशी वागले किंवा कशा पद्धतीने मला आता बोलले, खरंच मला खूप वाईटच वाटलेलं आहे. असं म्हटल्यावर ती मग आता इकडे हा सगळा व्हिडिओ कॉल ऐकत आहे. ती म्हणजे जीवा, आणि इकडे नंदिनी सांगतेय की मला त्या रूम मध्ये जायचं होतं, मला त्यांच्याशी बोलायचं होतं, मला त्यांच्याच सोबत राहायचं होतं, पण ते बोलले नाहीत, मग मी कशी बोलू. यावरती काव्या म्हणते तुमच्या दोघांचा इगो आहे ना, तुमच्या दोघांच्या इगोमुळे खरं तर आम्ही दोघं वेगळे आहोत. काव्या मुद्दाम हा टॉन्ट मारते. मग लगेचच सांगायला लागते नंदिनी अगं मी तुला म्हटलं ना की मी हॉलमध्ये झोपते म्हणून, पण तू माझं काही ऐकलं नाहीस. माझ्यामुळे तुमच्या दोघांच्या मध्ये हा दुरावा मला अजिबात सहन होत नाहीये, मला कळतच नाहीये की हे सगळं काय होतंय, प्लीज प्लीज मला जाऊ दे. असं म्हणत नंदिनी बाहेर जायला निघालेली आहे. प्रेक्षकांनो हे सगळं जीवा ऐकतोय आणि जीवा आता सांगतोय की हो, मग त्यांना जर का रूम मध्ये यायचं होतं तर त्यांनी बोलायचं होतं ना मला, त्या काही बोलल्या नाहीत, काही नाहीत, आणि रूम मधून न बोलता अशाच बाहेर निघून गेल्या, हे कसं काय चालतं. यावरती तो म्हणतो ठीक आहे झोपू दे त्यांना हॉलमध्ये, काय फरक पडतोय. तो सांगतो आणि मग मी इतके दिवस मी झोपलो होतो ते बाहेरच्या इथे. इकडे नंदिनी बाहेर गेलेली आहे आणि त्याच वेळेला मग आता इकडे ती विचार करते की मी सोफ्यावरती झोपते, आणि ती बाहेर पडले. इकडून जीवा रूम मधून बाहेर पडलाय. जीवा ज्या वेळेला रूम मधून बाहेर पडलाय आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे नंदिनी बाहेर पडले. नंदिनीला जीवा पाहतोय आणि जीवाने नंदिनीला पाहिल्यावरती मग ताबडतोब आता इकडे लगेचच जीवा तिला थांबवतोय. कुठे चाललेली आहेस तू, असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते नाही कुठे नाही. यावरती तो म्हणतो मग रूम मध्ये जर का तुम्हाला यायचं होतं ना तर आता रूम मध्ये आल्यावरती तुम्ही आता ताबडतोब तिकडे माझ्याशी बोलायचं होतं ना की मला रूम मध्ये यायचंय. यावरती ती म्हणते मी कुठे म्हटले. यावरती तो म्हणतो मी तुमचा व्हिडिओ कॉल ऐकला आत्ताच. असं म्हटल्यावरती आता मात्र ती गडबडलेली आहे. नाही मी काव्याच्या रूम मध्ये जाते असं म्हणत ती आता हात पण जोडते. जीवा तिचे हात धरतो पण 2च मिनिटासाठी. जीवा लगेचच मागे फिरतो. मग ती लगेचच नंदिनी काव्याच्या रूम मध्ये येते. काव्याच्या रूम मध्ये आल्यावरती नंदिनी म्हणते बघितलंस मी काय सांगते ते, म्हणजे मी आता तिकडे गेले होते तरी सुद्धा मला त्यांनी थांबवलं पण नाही किंवा काही बोलले सुद्धा नाही. मला खरंच कळत नाहीये की त्यांच्यासोबत हे असं कसं वागायचं. तितक्यात जीवा चला आपल्या रूम मध्ये चला तिचा हात धरतोय. काव्या आता काहीच बोलायला मागत नाहीये. त्याच वेळेला मग आता जीवाने तिला उचलून घेतलंय. जर का आपल्या रूम मध्ये तुम्हाला यायचं होतं तर मात्र त्या रूम मध्ये यायला तुम्ही कुणी बंदी केली होती, तुम्हाला कुणीही बंदी केली नव्हती. खरं सांगायचं तर आता मी तुम्हाला खरंच रूम मध्येच घेऊन जायला आलेलो आहे. असं म्हटल्यावरती तो आता तिला उचलतो आणि आपल्या रूम मध्ये घेऊन आलाय. प्रेक्षकांनो ज्या वेळेला तो आता तिला आपल्या रूम मध्ये घेऊन आलाय त्यावेळेला मात्र आता इकडे नुसताच रूम मध्ये घेऊन नाही आलाय, तिच्या छानपैकी गालावरती किस घेतलंय. आणि आता पसारेवाले बाई तुम्हाला खरं तर आता मी कधीपासून या रूम मध्ये येण्याचा आग्रह करतोय, पण तुम्हालाच या रूम मध्ये जर का यायचं नव्हतं तर मी काय बोलणार होतो तुम्हाला. काही बोलण्याची माझ्याकडे काही ताकदच नव्हती. आता तुमचा व्हिडिओ कॉल ऐकला आणि त्यावरती लगेचच तो तिला किस करतो आणि त्यावरती ती म्हणते काव्या तू व्हिडिओ कॉल केला होतास का. यावरती ती सांगायला लागते हो, आणि तुमचं काय आहे चकाचक बाई आणि पसारेवाले या दोघांचं आता इकडे सॉर्ट आउट झालंय ना, जा तुमच्या रूम मध्ये. असं म्हणत त्या दोघांना त्यांच्या रूम मध्ये पाठवत इकडे काव्याने आपल्या आता बोक्याचा ताबा घेतलेला आहे. आणि त्यानंतर ते दोघं जण रूम मध्ये गेल्यावरती इकडे आता काव्या सांगते म्हणजे कसं आहे ना, त्या दोघांना
एकत्र आणण्यापेक्षा आपल्याला एकत्र येण्यासाठी त्यांनी एकत्र येणं गरजेचं होतं, म्हणून हा सगळा अट्टहास का? यावरती पार्थ म्हणतो, बोलण्यामध्ये आत्ता सुद्धा तुम्ही वेळ वाया घालवतच बसणार आहात का, की आता या सगळ्यामध्ये पुढचं काही? असं म्हणत काव्याने तिला करकचून मिठी मारले, काव्याने पार्थला, पार्थने काव्याला. आणि इकडे चकाचक बाई आणि पसारेवाले आपल्या दोघं रूम मध्ये गेलेले आहेत. दोघं रूम मध्ये गेल्यावरती भांडणार की एकत्र येणार? जाणून घ्यायचं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अपकमिंग ट्विस्ट येतच राहणार आहेत.